CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली तालुक्यातील मौजे शेलगाव जहागीर येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याचे राहते घर जाळून राख केल्याची तसेच कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली असता तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मौजे शेलगाव जहागीर येथील रहिवासी रमेश विठोबा साळवे यांच्या ताब्यात गट नंबर 85/93 ही जमीन आहे। या जमिनीच्या वादातून काही व्यक्तींनी बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप रमेश साळवे यांनी केला आहे। या वादातून 16 एप्रिल रोजी सकाळी 6 ते 7च्या सुमारास काही लोकांनी 15 ते 20 जणांच्या मदतीने साळवे यांच्या शेतातील राहते घर पेटवून दिले। यात घरातील धान्य म्हणजे गहू, तूर, हरभरे, पाईप, मोटार, शेगडी, शेतीची अवजारे, कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली। हे संकट कमी असतानाच 26 एप्रिल रोजी पुन्हा एकदा रमेश साळवे यांना लक्ष्य करण्यात आले। शेतात काम करत असताना काही जणांनी त्यांना घेराव घालून गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला। तसेच रमेश साळवे यांची पत्नी उषा साळवे आणि मुलगी प्रतीक्षा साळवे यांना शेतात जात असताना अडवून त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी पीडित रमेश साळवे आणि त्यांच्या पत्नीने चिखली पोलीस स्टेशन गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे। वारंवार विनंती करूनही कारवाई होत नसल्याने संपूर्ण कुटुंब सध्या दहशतीखाली जगत आहे। परिसरातील नागरिकांनी आणि प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि साळवे कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। तुमचं नाव काय, गाव आणि काय विषय नेमकी, हा घटना काय, तुमच्यासोबत काय घडलेलं आहे? माझं नाव उषा रमेश साळवे, शेलगाव जहागीर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। माझ्यासोबत अशी घटना घडली की लता साहेबराव जाधव ही महिला पोलीस कॉन्स्टेबल होती। हिला 3 वर्षाकरता शेती दिली होती आपण। 70,000 रुपये घेतले होते तिच्याकडून व्याजानं आणि तिनं खरेदी करून घेतली होती आमच्याकडून। तर 3 वर्षानं आम्ही तुम्हाला परत करून देऊ असं बोलली आणि त्याच्या साक्षीदार सुद्धा आहेत त्याच्यामध्ये। तर आम्ही 3 वर्षानं तिनं 70,000च्या ऐवजी आम्हाला पुन्हा 1 लाखाची मागणी केली की 1 लाख रुपये मला द्या, व्याजानं घेतले तुम्ही पैसे तसे द्या। मग आम्ही ते 1 लाख रुपये तिला घरी घेऊन गेलो। घरी दिले तेव्हा आमच्याकडे फोन वगैरे काही नव्हता। तेव्हा तिच्या गर्भपिशवी काढलेली होती, ऑपरेशन झालं होतं। म्हणे मी 15 दिवसांनी येऊन तुम्हाला तुमची खरेदी पलटून देते। मग आम्ही 15-20 दिवस वाट पाहिली। कालांतराने पावसाळा सुरू झाला। मग आम्ही आमच्या शेतात आमची नागाटी केली आणि पूर्वीपासून 100 वर्षापासून माझी जमीन आहे आणि आजही माझ्याच ताब्यात ही जमीन आणि माझीच आहे। तिनं आमचा विश्वासघात केला व पोलिसाच्या वर्दीची धमकी दाखवून माझ्या नवऱ्याला आम्हाला ब्लॅकमेल केलं आणि ब्लॅकमेल करू आम्हाला पोलीस लोक घेऊन यायचे वरच्यावर, आम्हाला दडपशाही करायची। माझी शेती आहे, मला असं पाहिजे, माझं मला द्या असं म्हणत होती सारखी। आता काय नेमके, आता कोण येतोय तुमच्या मागे, नेमकं म्हणणं काय तुमचं? आता तिनं न्यायप्रविष्ट प्रकरण चालू असताना किसन शिराळे याला खरेदी विकली जमीन, तिनं परस्पर विकून टाकली। मग आम्ही तहसीलदाराला पण निवेदन दिलं की आमचं न्यायप्रविष्ट प्रकरण चालू आहे, तुम्ही खरेदी विक्रीचं करू नका। आणि तो कुठला विभाग आहे, खरेदी विक्रीच्या विभागात, तिथेही आम्ही निवेदन दिलं। तिथेही त्यांनी नोंद वगैरे खरेदी करून घेतली आणि खरेदी केल्यावर तो किसन शिराळे आला आणि आम्हाला म्हणते की मी शेती माझी आहे, मी खरेदी करून घेतली, त्या लता साहेबराव जाधवकडून विकत घेतली, तुमचा इथं काही संबंध नाही। आता आम्हाला धमक्या देतो आणि काल परवाला गुंडे आणले, त्यांनी 15-20 गुंडे आणले आणि म्हणतो की मी 15-20 गुंडे घेऊन तुझं काय करायचं ते करतो, तुझ्या नवऱ्याचं करतो, तुला कुठं अडवायचं तेही करतो, तू कुठं जायचं ते जाय, तुला काय करायचं ते कर, शेती माझ्या नावाने आहे, 7-12 माझ्या नावाने आहे म्हणते, तुला जाय कुठं काय करायचं ते कर। माझं इथं आम्ही दोघं नवरा बायको 14 एप्रिल इथं शेतात आलो, पूजा वगैरे केली, शेतातच राहतो आम्ही। पण 14 एप्रिल होती म्हणून गावात घरी गेलो आणि संध्याकाळी त्यानं 16 एप्रिलला माझं इथं राहतं घर जाळून टाकलं। सगळं पाईप, छेड्या, मोटर आणि 2 पोते गहू, हरभर, तूर सगळं तो भरून घेऊन गेला। मग याची तक्रार तुम्ही पोलिसात केली? आम्ही पोलीस स्टेशनला इथून मग तसं 17 एप्रिलला पोलीस स्टेशनला गेलो, तिथं तक्रार दिली, तक्रार घेतली नाही। मग त्यांनी
ठाणेदाराला फोन लावला की बा असं असं झालं थोडंफार, तर तुम्ही तक्रार घ्या. तर वरच्यावर तक्रार घेतली, नोंद ऑनलाईन केलेली नाही. मग सुसर साहेबाला जाऊन आम्ही भेटलो, तर सुसर साहेब म्हटले की उद्या परवा मी येतो, माझ्या मागे सध्या बंदोबस्ताचा चालू आहे. माझं नाव परमेश्वर सुखदेव साळवे. मी माझी जमीन 85 लागूनच ते 85 लागूनच 89 गट नंबर आहे. मी स्वतः पाहिलं. सोनू उर्फ शिवाजी किसन शाळे हा शेतात त्या दिवशी इथे आला होता. 2 लोक त्यासोबत होते. सकाळी 7, 7:15ची घटना आहे. मी माझ्या शेतात कांदे म्हणजे खायचे कांदे काढत होतो. मी त्याला स्वतः बघितलं की त्याने ते घर जाळलं म्हणून, आणि त्याने एक ॲटो आणला त्या सामान भरून घेऊन गेला. प्रतीक्षा रमेश साळवे, आम्ही शेलगाव जहागीर येथीलचे रहिवासी आहे. आमचा शेतीचा वाद खूप दिवसाचा चालू आहे आणि शिवाजी किसन शिराळे याने वारंवार धमक्या देऊन माझ्या मागे गुंडे लावले होते, तुकार मुलं लावले होते. मला म्हटला की तू शेतात कशी जाती, तुझी आई कशी शेतात जाती आणि तुम्ही चिखलीत कसं काम करता, चिखलीत कसं राहता हे मी बघून घेतो, अशा वारंवार त्याच्या धमक्या आम्हाला आहे. आम्हाला घराच्या बाहेर पडणं पण खूप कठीण झालेलं आहे. आमची एकच विनंती आहे की आम्हाला तुम्ही न्याय द्या, आम्हाला संरक्षण द्या, आम्हाला आमची शेती तुम्ही मिळवून द्या. हा अन्याय आमच्यावर खूप मोठा अन्याय चालू आहे. तक्रार का नाही केली याविषयी? आम्ही साहेब पोलिसात तक्रार केलेली आहे, पण पोलीस याची कोणतीही दखल घेत नाही, त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करत नाही. कारण तो त्या सगळ्या गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे आमच्यावर गोरगरिबावर तो अत्याचार करत चाललेला आहे. याच्यावर पोलीस प्रशासनाचं कोणतंही आमच्याकडे लक्ष नाहीये सध्या. साळवे, राहणार शेलगाव जहागीर, गट नंबर 85 मधील 93 आर ही जमीन माझी वडिलोपार्जित असून आई वडील माझे इथंच राहत होते आणि मी आज या शेतातच राहतो आणि माझ्या आईचा अंत्यविधी या शेतातच झाला. नेमके आता आणि काय घडलेलं आहे तुमचं? आता किसन सुखदेव शिराळे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्यांनी 10-12 गुंड माझ्यासोबत आणले आणि मला जीवे मारण्याची त्यानं धमकी दिली व धटपट केली आहे. आणि लता साहेबराव जाधव ही गुंड प्रवृत्तीची असून तिने बनावट दस्तऐवजाच्या आधारे किसन सुखदेव शिराळे यांना जमिनीची खरेदी विक्री केलेली आहे. माझ्या बापानं तिला खरेदी करू दिलेली नाही. तरी तात्काळ पोलिसावर कारवाई करण्यात यावी, कारण ती पोलीस प्रशासन मध्ये असल्यामुळे आमच्यावर दबाव आणून कुठलीच कारवाई लता साहेबराव जाधव याच्यावर झालेली नाही. आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसलो होतो. त्यांनी पत्र दिलं SP साहेबांना, यांची तात्काळ कारवाई यांच्यावर करा. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी बोगस नोंदी घेऊन 7-12 तयार केला. हा तात्काळ 7-12 रद्द करण्यात यावा आणि रमेश विठोबा साळवे यांच्या नावे पोलीस बंदोबस्तात जमीन ताब्यात देण्यात यावी व नावे करण्यात यावी. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.